या मागचा ट्रेंड काय आहे तोही आपण जाणून घेणार आहोत। दरम्यान जाऊया आपण आता बारामतीमध्ये। विलास, आपण बघतोय की या सगळ्याच्या निमित्तानं कुठेतरी टक्केवारी वाढते आहे, घसरते आहे। बारामतीची जागा अत्यंत प्रतिष्ठेची बनवण्यात आली होती। कांचन कुल आणि सुप्रिया सुळे या दोघांकडून विजयाचे दावे केले जातात। काय सांगाल विलास या सगळ्याबद्दल? बिलकुल, मतांची टक्केवारी जी आहे आता ऊन पडलंय आणि या उन्हामध्येही लोक आपण रांगा पाहू शकतो। महिलांचा मोठा जो प्रतिसाद आहे तो मतदानासाठी इथे पाहायला मिळतोय आणि ही 1 वाजताची वेळ आहे, 1:15ची, तरी सुद्धा या महिला ज्या आहेत त्या रांगा लावून मतदानासाठी इथे आलेल्या आहेत। बारामती हा शरद पवार यांचा गड राहिलेला, बालेकिल्ला राहिलेला आहे, त्यामुळे साहजिकच इथे मतांची टक्केवारी ती जास्त पाहायला मिळेल। गेल्या वेळेपेक्षाही जास्त मतांची टक्केवारी या वेळेला पाहायला मिळू शकते असा अंदाज राजकीय विश्लेषक आहेत त्यांचा आहे। दुसरीकडे भाजपचे ज्या उमेदवार आहेत त्यांचाही त्यांच्या भागात म्हणजे दौंड असेल किंवा त्या भागामध्ये त्यांची मतांची टक्केवारी कशी वाढेल याच्याकडे विशेष लक्ष दिले जाते। त्यामुळे ही लढत जी आहे ती दोघांमध्येच आहे आणि जे तिसरे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्यांच्या भागामध्ये फारसा प्रतिसाद मिळत जरी नसला तरी एकूणच टोटल मतांची टक्केवारी ती वाढताना पाहायला मिळते। पुरुष वर्गाचाही मोठ्या प्रमाणावर इथे मतदान होताना दिसतं। हे तरुण जे आहेत आपण पाहतोय, तरुणांची मोठ्या प्रमाणावर इथे संख्या आहे मतदानासाठी आणि ही जर टक्केवारी वाढली तर निश्चितच जे तरुण फर्स्ट वोटर आहे ते या निकालाचा निर्णय देऊ शकतात। कारण बारामती जरी शरद पवार यांचा बालेकिल्ला असला तरी नवीन मतदार जो आहे तो शरद पवार यांच्या कुटुंबाला स्वीकारतो की नाही स्वीकारतो हे स्पष्ट होईल। नक्कीच आपण पाहतोय या सगळ्यातनं तगडी अशी स्पर्धा बारामतीत पाहायला मिळाली आणि कांचन कुल असतील किंवा सुप्रिया सुळे असते याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची जी तगडी लढत ही महाराष्ट्राचं राजकारण हे आपण पाहत होतो। गजानन उमाटे यांच्याकडे जातोय। गजानन, जालन्याचा मतदारसंघ हा अतिशय प्रतिष्ठेचा आहे, म्हणजे केवळ रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांची जरी लढाई असली तरी विलास अवताडे यांचं आव्हान हे फार मोठं मानलं जातंय। या क्षणाला काय सांगाल, कशी चुरस दिसते, कसं मतदान आहे गजानन? नक्कीच मतदानाचा रिस्पॉन्स चांगला आहे, परंतु आता जवळपास 12 नंतर जसं जसं टेम्परेचर वाढत जात आहे तसा रिस्पॉन्स कमी झालेला आहे। सकाळी चांगले बऱ्यापैकी लोक आलेले होते, परंतु आता गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे आणि अपेक्षा आहे की 3 नंतर आणखी जसं जसं तापमान कमी होत जाणार तसं गर्दी वाढत जाणार। परंतु राजकीय पारा वाढलेला आहे इथला, कारण की रावसाहेब दानवे यांचा हा मतदारसंघ आहे। जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हा अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातलं शीतयुद्ध आपण पाहिलं, अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं, त्यामुळे हा मतदारसंघ जास्त चर्चेत आला। आता ते शमलं तरी जी आहे ती लढत मोठी आहे। 20 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे, परंतु थेट लढत जी आहे ती महाआघाडीचे उमेदवार जे आहेत विलास अवताडे आणि रावसाहेब दानवे यांच्यात आहे। सगळ्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे ती वंचित आघाडीच्या उमेदवाराची, कारण की जवळपास 12% मुस्लिम मतदार आहे आणि दलित मतदारांचंही मोठं प्रमाण आहे। त्यामुळे या मतदारांचा कौल नेमका कोणाला जातो त्यावर इथल्या विजयाचं गणित अवलंबून आहे। प्रतिष्ठेची लढत भाजपसाठी आहे। 4 वेळा रावसाहेब दानवे याच मतदारसंघातून खासदार होते, 5व्यांदा निवडणूक लढवत आहे। जर आपण इथलं हे तर बघितलं तर 3 आमदार या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आहेत, 2 शिवसेनेचे आणि 1 आघाडीचा आमदार आहे। परंतु औरंगाबादकरांचं काय मत आहे हे महत्त्वाचं आहे, कारण की जालना लोकसभेची जर रचना बघितली तर 3 विधानसभा जे आहे ते औरंगाबाद जिल्ह्यात येतात, त्यामुळे त्या मतदारांचा काय कौल आहे। इथे गेल्या काही दिवसांमध्ये पाण्याचा प्रश्न प्रचंड गाजला, म्हणजे आम्ही काल परिसरातल्या गावांमध्ये जाऊन आलेलो आहे। 1000 रुपये टँकर पाणी विकत घ्यावं लागते लोकांना, 8-8 दिवस पाणी येत नाही, दुष्काळ, भीषण दुष्काळ आहे। त्यामुळे हे सगळे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे आहेत। नक्कीच हे सगळे मुद्दे आणि या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा विचार होणं स्वाभाविकच आहे। यानंतर आपण जाऊया साताऱ्यात। सुनील काळे माझे सहकारी आहेत। सुनील, साताऱ्याच्या लढाईकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, केवळ पश्चिम महाराष्ट्राचं नाही, कारण खुद्द राजे आहेत आणि राजेंच्या विरुद्ध या अर्थी जी लढत होती आहे, विरोधात जी लढत होती ती तेवढीच तगडी झाली आहे। काय चित्र दिसतंय, काय वातावरण दिसतंय, काय हवा दिसते सुनील? आपण जर साताऱ्यामध्ये बघितलं तर साताऱ्यामध्ये सामान्य ज्या पद्धतीने मतदानाची जी टक्केवारी वाढते ती आपल्याला समिष्ट असल्याचं पाहायला मिळते। सकाळी आपण ज्या ठिकाणी उदयन महाराज यांनी मतदान केलं त्या ठिकाणचे जर लोक बघितलं तर कुठेतरी मतदान जे आहे ते कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि आता जे टक्केवारी मिळते त्यानुसार 1 वाजेपर्यंत साधारण 21% जे मतदान आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी अजूनही साताऱ्यात जर आपण बघितलं तर मतदारांमध्ये कुठेतरी निरुत्साह असल्याचं पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे
भोसले यांच्या विरुद्ध नरेंद्र पाटील जे शिवसेनेकडून उमेदवार आहेत त्याच्यामध्ये लढत होताना दिसते। पण साधारणतः ज्या पद्धतीने आतापर्यंतचा कौल जो राहिलेला आहे त्या पद्धतीनं उदयनराजे यांच्या बाजूने जरी लोक मतदान करत असले असं जरी दिसलं असलं तरी सुद्धा कुठेतरी भाजप आणि शिवसेने एक आव्हान निर्माण केलेले या ठिकाणी। आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे असतील यांनी सभा घेऊन नरेंद्र पाटील यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेतली होती, त्यामुळे कुठेतरी ही जी लढत आहे जी आधी राष्ट्रवादीसाठी सोपी वाटत होती ती आता काटेकी लढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अत्यंत अटीतटीची ही लढत असणार आहे। आणि जरी उदयनराजे मागच्या मोदी लाटेमध्ये निवडून आले असले तरी सुद्धा आता मात्र नरेंद्र पाटील यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभं केलेलं आहे आणि त्याला भाजपकडून ज्या पद्धतीनं पाठिंबा मिळतोय किंवा भाजपकडून ज्या पद्धतीनं त्यांना पाठबळ मिळतंय त्यामुळे कुठेतरी ही लढाई जी आहे साताऱ्याची रणांगणातली ती अत्यंत महत्वाची आहे। आणि मतदार राजाच्या बाबतीत जर विचार केला तर आता आपण 1 वाजलेला आहे आणि या मतदान केंद्रावर नक्कीच एकूणच आपण बघतोय की या सगळ्याच्या निमित्तानं या सातारा असतील, बारामती असेल किंवा अगदी जालन्याची असेल, औरंगाबादची असेल, प्रत्येक ठिकाणी चारही उमेदवारांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदार राजा स्वतःच्या मनानं मतदान करतोय। सगळ्या मतदारसंघांचा आपण आढावा घेणारच आहोत, पण आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदान करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, हक्क आहे। बातमी पुढची। कणकवलीत वरवडे गावातील फणसवाडी माध्यमिक शाळेत नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांच्या पत्नी प्रियंका राणे यांनी मतदान केलं। निलेश राणेंचा पुत्र आणि नारायण राणेंचा नातू अभिराज हा प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत मतदानाला येत असतो। दरम्यान हे सगळं दृश्य पाहतोय, राज्यभरातलं चित्र पाहतोय, माढा असेल, कोल्हापूर, सातारा असेल, उदयनराजे असेल, इम्तियाज जलील असेल, सुप्रिया सुळे असतील, कांचन कुल असतील, अजित पवार असतील, बारामतीत महादेव जानकर असतील, गुलाबराव देवकर, राज्यातल्या आज 14 मतदारसंघ, कारण हा अर्धा महाराष्ट्र आहे आणि या अर्ध्या महाराष्ट्राचा आपण कव्हरेज पाहतोय, अत्यंत व्यापक कव्हरेज आहे आणि या सगळ्या दृश्यात प्रमुख नेत्यांची आपण समजून घेतोय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।